नाही उत्तर रिप्लाय पूर्ण होऊ द्या ना. नाही रिप्लाय होऊ द्या माननीय रिप्लाय आवार साहेब रिप्लाय पूर्ण होऊ द्या. अहो, reply मिसिंग पूर्ण लिंकच्या होऊ द्या. संदर्भामध्ये प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आला. मिसिंग लिंकच्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रश्न उपस्थित आला. आवार साहेब, मला कल्पना मंत्र्यांचा आहे reply पूर्ण की झाल्यावर मिसिंग लिंक आपल्याला संधी झाल्यामुळे काही आपल्याला संधी देतो, लोकांना मंत्र्यांचा त्रास reply पूर्ण होऊ द्या झाला. ना. जे आम्ही करू शकलो नाही ते काम या सरकारने कसे केले, जी मेट्रो आम्ही करू शकलो नाही ती मेट्रो या सरकारने कशी केली, या सर्व गोष्टीचा ठीक आहे आवार साहेब. यामुळे ज्या वेदना यांना होत आहे. मंत्री महोदय एक मिनिट थांबा. हा आवार अध्यक्ष साहेब महोदय, केलेली भाषणं आणि त्याला झालेलं देण्यात येणं असलेलं उत्तर याचा कुठेही संदर्भच लागत नाही. संदर्भच नाही आहे. आम्हाला त्यांच्यावर टीका करायची नाही, कारण का कुठल्याही ज्येष्ठ मंत्र्याला उत्तर द्यायचं नसतं म्हणून एखादं पकडायचं आणि तू जाऊन उत्तर देऊन दे, अशी प्रथा सुरू झालेली आहे. त्याच्यापेक्षा आम्ही मोठ्या मनाने सांगतो, सगळे एकमताने सांगाल ना, की त्यांना सांगा की तुम्ही ठेवून द्या ना इथे पटलावर भाषा, नाहीतर हे विधानसभेचं असंच अवमूल्यन करायचं ठरलंच आहे. तर दादा कशाला आवार त्रास साहेब, घेत आहो? त्यांचा रिप्लाय त्याला पूर्ण सांगा होऊ इथे ठेवून द्या ना उत्तर. रिप्लाय पूर्ण होऊ द्या ना. बोला मंत्री महोदय. काही लोकांना माझ्या बोलण्यामुळे त्रास होत आहे तर त्याच्या समोर आणि दुसरं माननीय जितेंद्र आव्हाड साहेब, आपण लक्षात ठेवा मी आपल्यापेक्षा सिनियर आहे. आपण लक्षात घ्या मी आपल्यापेक्षा सिनियर आहे या सभागृहात. हा तुम्ही काही बोलू नका असा. चला मंत्री महोदय. आणि चालू करा. माननीय अध्यक्ष, आरोप लावायला कोणाला काही वाटत नाही, परंतु हे जे काही परिस्थिती आज या ठिकाणी निर्माण झाली हे पाप कोणाचं आहे याचं आत्मचिंतन यांना करण्याची गरज आहे. चला रिप्लाय घ्या. आणि मी सांगू इच्छितो, तुम्ही तुलना करता. होय मी सांगतो तुलना करतो. अध्यक्ष महोदय, या मुंबईने, या महाराष्ट्राने आणि या देशाने कोविड सारखा संकट पाहिलाय. ही महामारी आली कोविडची. मी सांगतो फरक पाहायचा ना, तुलना पाहायची आणि मी सांगतो. बसा एक मिनिट ऐकून घ्या. बसून घ्या आदित्य साहेब. मी सांगतो माननीय अध्यक्ष महोदय, चला बसून घ्या. नाना भाऊ चला. नाना भाऊ. अध्यक्ष नाना महाराज, भाऊ बोला. ICMR आणि अध्यक्ष महाराज, नाना भाऊ आपण बोला. अध्यक्ष महाराज, एक मिनिट. नाना भाऊ अध्यक्ष महाराज, नाना भाऊ साधा संसदीय आणि सरळ कार्यमंत्री. प्रश्न. अध्यक्ष महाराज, साधा आणि सरळ प्रश्न होता की मंत्री महोदयांना जे काही आता जी आपत्ती आपल्या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आली त्या विषयावर जे काही प्रश्न उपस्थित झाले त्याच्यासाठी सरकार काय त्याच्यावर पुढच्या काळात होणार नाही यासाठी काही उपाययोजना काय करायच्या त्याच्यावरचं उत्तर अपेक्षित आपल्याला आणि महाराष्ट्राच्या जनतेला आहे. अध्यक्ष महाराज, हे प्रश्न विचारले असताना मंत्री महोदयांनी मला आशिषजी ऐका, आशिषजी आपण मंत्री आहात, आम्ही तुमच्यापेक्षा कमी जास्त मागं पुढं असू, तुम्ही सिनियर आहात, मंत्री आहेत, तर आशिषजी एवढं चिडायचं नसतं. तुम्ही एवढं चिडलात, तुम्ही मंत्री आहात, तुम्ही आमदार नाही आहेत. आमची विनंती अशी आहे, आपल्याला याच्यात राजकारण करायचं नाही आहे. हे राजकारणाचा आखाडा पण नाही आहे. आपल्याला मैदानात आखाडे खूप आहेत, पण 8 दिवसामध्ये 25 लोक महाराष्ट्रामध्ये मेली, मुंबईत मेली. आखरी आम्ही लोकांचा जीव घेण्यासाठी नाही आहो इथं, आणि म्हणून आपण काही आपसी वैरी नाही आहो. या महानगरपालिकेमध्ये BJP आणि शिवसेनेचं सरकार होतं, आता 3 पक्षाचं सरकार आहे. हा विषय नाही आहे, हा विषय नाही आहे. आपण थोडं शांततेने घ्या, एवढं चिडू नका.